पण 2 डॅम असताना सुद्धा इथं पाणी सुद्धा प्यायला भेटत नाही. रात्रीच्या 11-12 वाजता इथं नंबर लावा लागत. तिथं अक्षरशः पाणी म्हणजे ढोरं सुद्धा प्याणार नाही, बैल सुद्धा प्याणार नाही अशी परिस्थिती आहे. जिरा उकरून त्याच्यामध्ये वेळ घालून आणि तो पाणी जोपर्यंत नितळ होत नाही तोपर्यंत ते पाणी प्यावं लागतंय. गेले 4 महिन्यापासून या 12 वाड्यांमध्ये सनोड बुद्रुकच्या 12 वाड्या आहेत, इथे पिण्याची पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली. इथं दोन्ही बाजूला डॅम आहे, सनोड गावातही डॅम आहे आणि ह्या 12 वाड्यांमध्ये एक डॅम आहे. पण 2 डॅम असताना सुद्धा, एवढं पाणी मुबलक असताना सुद्धा या 12 वाड्यांना पिण्याच्या पाण्याची इतकी बिकट समस्या आहे की इथं पाणी सुद्धा प्यायला भेटत नाही. आज 4 महिन्यापासून हे महिला काम धंदा सोडून रात्रंदिवस पाण्यासाठी वणवण करावं लागते. रात्रीच्या 11-12 वाजता इथं नंबर लावा लागतात. मग जर एवढी बिकट परिस्थिती जर सोसावं लागत असेल तर शासन करतंय काय करतंय? एवढं मुबलक सगळ्या सुख सुविधा असताना जर एवढं निधी जातो कुठं? हा आज शासनाच्या वतीनं मोठमोठे कार्यक्रम केले जातात, मोठमोठ्या वल्गना केल्या जातात आणि जर आदिवासी पाड्यांमध्ये पाणी भेटत नसेल तर मग आमच्या जीवनाचा अर्थ काय? आता हे पाणी जे हे भरताय हे कसं पिण्यालायक आहे का नाही? आता हे पाणी जर पिण्यालायक याचं जर टेस्टिंग केली तर अक्षरशः पाणी म्हणजे ढोरं सुद्धा प्याणार नाही, बैल सुद्धा प्याणार नाही अशी परिस्थिती आहे. अगदी जिरा उकरून त्याच्यामध्ये वेळ घालून आणि तो पाणी जोपर्यंत नितळ होत नाही तोपर्यंत ते पाणी प्यावं लागतंय. आणि तुम्हाला जर काही नळ कनेक्शन वगैरे दिलेले आहे का? शासनाने इथं नळ कनेक्शनची 2 वर्षापूर्वीची योजना आखलेली आहे. गावामधून इथपर्यंत नळ कनेक्शन आणले, जलजीवनची पण नळ कनेक्शन आणलेले, पण कोणत्याही प्रकारचं इथं पाण्याची सोय झालेली नाही. आणि आता जर बघायला गेलं तर कोण म्हणते नळाची पाईपलाईन फुटलेली, तर कोण म्हणते का पाणीच येत नाही. मग ते जलजीवन एवढं कोटी रुपये खर्च करून त्याचा उपयोग जर आम्हाला मिळत नाही तर काय फायदा आहे? माझं नाव मिलिंद मधुकर शिंदे, सनोड. आज आप देख रहे हो ये सेनवड़ बुद्रुक गांव में हम लोग यहाँ पे है। यहाँ पे महिलाएं बच्चे रात भर रात के 12-1 बजे तक पानी भरने के लिए आते हैं। इस गांव में 2 डैम है, लेकिन 2 डैम होकर भी पीने के लिए पानी नहीं है। करोड़ों रुपए की जल जीवन योजना यहाँ पे बनी हुई है। गांव में पाइपलाइन बना है, घर घर नल बना है, लेकिन वो नल में पानी आता नहीं। तो इतना करोड़ों रुपए जो पैसा शासन खर्चा करता है वो जाता कहाँ पे? हमें लगता है ये जो योजना बनाई है शासन ने, ये केवल ठेकेदारों के लिए है। ठेकेदार इधर काम करते हैं, पैसा निकाल के ले जाते हैं, लेकिन लोगों को पीने के लिए पानी रहता नहीं। तो हम श्रमजीवी संगठन के वती से आज ये आवाज देते हैं कि यदि अगले साल, अभी तो बारिश गिरी गई इसलिए अगले साल इनके घर घर नल से जल नहीं आएगा तो हम उग्र आंदोलन करेंगे। और सरकार को चेतावनी देते हैं, यदि पानी लोगों को नहीं पिलाएंगे तो हम आपके कार्यालय को ताला लगाएंगे।